तर उद्या पळी पापड करण्यासाठी आत्ताच म्हणजे आता रात्रीचे 10 वाजलेत हा 1 किलो साबुदाणा भिजत टाकलेला आहे. 2-3 पाण्यात धुतला आणि त्याच्यामध्ये असं बोट बुडेल एवढं छोटंसं पाणी ठेवलंय वरती आणि हा आता रात्रभर भिजणार आहे. आता या पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर साबुदाणा भिजलेला टाकलेला आहे. जो आपण रात्री भिजायला टाकला होता तो साबुदाणा असा टाकला आहे पळी पापड करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण घातली, चवीनुसार मीठ पण घातले. ॲक्च्युली ते दाखवताना माझ्याकडून राहिलं, पण याच्या पळी पापड्या खूप छान होतात आणि सोप्या असतात करायला, अगदी शिजून निघतो त्याच्यामुळं ते छान फुटतात पापड्या. आता हा किस आहे हा धुवून घेतलाय बटाट्याचा किस आणि हा जो साबुदाणा शिजवला याला पण छान अशी उकळी आली आणि त्याच्यामध्ये हा किस असा टाकून द्यायचा म्हणजे कसे साबुदाणे छान दिसतात, म्हणजे कसे आपल्या पापड्या छान दिसतात केल्यावर. आणि हा कच्चा किस आपण टाकलाय याच्यामध्ये तो शिजून निघतो ह्या गरम साबुदाण्यामध्ये. एक किलो साबुदाणा भिजत टाकलेला आपण ते असं हलवून घ्यायचं. ज्यावेळेस साबुदाणा शिजतो खाली डागायला नको म्हणून सतत हलवत राहावं लागतं. तर आता इथे चाललंय बाईचं पळी पापड्या करायचं काम आणि ते पळीनेच चाललंय. हे बघा अशा एक लाईनमध्ये मस्तपैकी वरती टेरेसवर टाकते येते आणि टाकण्यासाठी अगोदर छोट्याशा पातेल्यामध्ये काढून घेतलंय आणि यामध्ये या मोठ्या पातेल्यामध्ये ही शिजलेलं आहे सर्व. ते थंड न पडण्यासाठी त्यावर असं झाकण ठेवलंय. हे बघा खूप छान अशा पळी पापड्या केल्यात आमच्या बाईनी आणि 1 किलो साबुदाण्याच्याच केल्यात. त्यामध्ये बटाटा घातलाय आणि हा साबुदाण्यामध्ये मधून मधून हा बटाटा दिसतो, तळल्यावर छान दिसतो हा. आता आमच्या पळी पापड्या झाल्या, आता परत उलटवताना दाखवते. हे पहा 1 किलोच्या पळी पापड्या टोटल एवढ्या झालेल्या आहेत आणि खूप छान वाळल्यात त्या. आता खूप छान अशा वाळलेल्या आहेत हे बघा. तर आता आपण या तळून बघूयात. ज्या आपण पळी पापड्यावरती टेरेसवर केल्या होत्या आणि त्या खूप छान वाळलेल्या आहेत, तर त्या आता तळून कशा दिसतात आणि किती फुगतात ते तुम्हाला बाई दाखवणार आहे. तळून त्या मस्त फुगतात आणि कडक वाळल्यात 2 दिवसामध्ये. हो छान फुलायला लागल्यात. तेल कमीच टाकले. खूप छान पांढऱ्या शुभ्र दिसतात बघा. मस्त फुगतात. छान फुगतात आपल्या पळी पापड्या आणि बाईंनी छान अशा पळी पापड्या केल्या. हे करायला एवढी मेहनत फार काही लागत नाही. साबुदाणा भिजत घालायचा ती प्रोसेस तर मी व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे. तर पळी पापड्या आमच्या तळून झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला खाऊन दाखवते. म्हणजे खूप कडक कडक मस्त झाल्या. मीठ वगैरे एकदम बरोबर आहेत आणि खायला पण कडक कुरकुरीत आहेत. शेंगदाण्याच्या पापड्या केल्या पण लई जाड झाल्या. अरे बापरे, हो का? माझे पाय नाही, पापड्या जाड नाही झाल्या पण खूप छान खायला कुरकुरीत झाल्यात एकदम.
म्हणजे खरंच छान झाल्यात. मीठ वगैरे याचं प्रमाण एकदम बरोबर आहे आणि खाऊन पण पाहिल्या. कसं आहे, हे पदार्थ उन्हाळ्यामध्येच आपण करतो आणि आता जर नाही करून ठेवले या दिवसामध्ये तर ते पुढे वाळत नाही आणि उपवास अनेक असतात. कसं आहे, उपवासाच्या दिवशी असं खायला छान वाटतं किंवा पाऊस पडत असेल त्यावेळेस पण खायला भारी वाटतं किंवा एखाद्याला जर उपवास असेल तर अशा पापड्या कुरडया तळायला भारी वाटतात. बाय बाय, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आवडल्या तर लाईक करा, सबस्क्राईब करा.